भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे। भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात, परंतु अनेकांना रेल्वे तिकिटासोबत मिळणाऱ्या मोफत सुविधांची माहिती नाही। रेल्वेत बसल्यावर प्रवाशांचे काय अधिकार आहेत बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नंबर 1, रेल्वेच्या सर्व एसी कोचमध्ये मोफत बेडरोजची सुविधा दिली जाते। त्यात एक कंबल, एक उशी, 2 चादरी आणि फेस टॉवेलचा समावेश आहे। तुम्ही जर फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी कोच मधून प्रवास करत असाल तर त्या सुविधा मोफत मिळतील। गरीब रथ एक्सप्रेस मध्ये बेडरोलसाठी 25 रुपये वेगळे द्यावे लागतात। काही रेल्वे तिकीट बुकिंग करताना गरजेनुसार स्लीपर क्लास मध्येही बेडरोल घेऊ शकतात। जर तुम्हाला ही सुविधा दिली नाही आणि तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला 20 रुपये रिफंड मिळणार आहे। नंबर 2, रेल्वेत प्रवास करताना आजारी पडले तर त्याची माहिती फ्रंटलाईन कर्मचारी, टीटी, ट्रेन सुपरिटेंडेंट यांना द्यावी। त्यानंतर ते फर्स्ट एडची मदत देतात। गरज पडली तर मेडिकल असिस्टंट सुद्धा दिले जाईल। तसेच गरजेनुसार पुढच्या स्टॉप जवळ शुल्क घेऊन मेडिकल ट्रीटमेंटची सुविधा मिळतील। प्रकृती जास्त खराब असेल तर रुग्णालयात दाखल केले जाते। नंबर 3, दुरंतो आणि शताब्दी सारखी प्रीमियम रेल्वे निर्धारित स्टेशनवर 2 तासापेक्षा जास्त उशिराने धावत असल्यावर तुम्हाला रेल्वेकडून मोफत जेवण दिले जाते। नंबर 4, रेल्वे स्टेशनवर क्लॉक रूम आणि लॉकर रूमची व्यवस्था आहे। या ठिकाणी तुम्ही 1 महिना सामान ठेवू शकता, त्यासाठी मात्र निर्धारित केलेले शुल्क द्यावे लागेल। नंबर 5, तुमची ट्रेन लेट आणि तुम्ही रेल्वे स्टेशनवर लवकर पोहोचले तर वेटिंग रूमची सुविधा दिली आहे। प्रवासी आपल्या तिकिटानुसार एसी किंवा नॉन एसी वेटिंग हॉलमध्ये थांबू शकतात। तुम्हाला 2 ते 4 तास थांबण्यासाठी सुविधा हवी असेल तर रिटायरिंग रूमची सुविधा आहे। रेल्वे प्रवाशांसाठी 48 तास थांबण्याची सुविधा या ठिकाणी आहे। तुम्ही IRCTCच्या वेबसाईटवर जाऊन रिटायरिंग रूमची बुकिंग करू शकतात। रेल्वेत कोणतीही मदत हवी असेल तर 139 या क्रमांकावर कॉल करू शकता। तसेच ट्रेन स्वच्छ नसणे, बाथरूम खराब असणे, चोरी यासाठी www.pgportal.gov.in या पोर्टलवर तक्रार करू शकतात। हेल्पलाईन नंबर 9717630982 किंवा या टेलिफोन नंबर 011-233-86-203 वर कॉल करू शकतात।